हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण। आजच्या या भगवद्गीतेच्या सत्संग कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आपण आज पाहणार आहोत भगवद्गीता अध्याय 9 आणि श्लोक संख्या 11। तर ह्याच्यामध्ये हा जो श्लोक आहे तो मी वाचतो, त्याच्यानंतर त्याचा शब्दार्थ आणि भाषांतर वाचतो, ते तुम्ही कृपया ऐकून घ्या। अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम्। अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूत महेश्वरम्। अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम्। शब्दार्थ भाषांतर एसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय। अवजानन्ति उपहास करतात, माम मला, मूढाः मूर्ख लोक, मानुषीं मनुष्य रूपामध्ये, तनुम देह, आश्रितम धारण करून, परम दिव्य, भावम स्वरूप, अजानंतः न जाणता, मम माझे, भूत अस्तित्वातील सर्व गोष्टींचा, महा ईश्वरम परम अधिपती किंवा महेश्वर। जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात। अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही। तात्पर्य बऱ्यापैकी मोठं आहे, ते आपण कव्हर करायचं आहे घरी। तर त्या तात्पर्यातला काही भाग जो आहे तो मुद्द्यांच्या रूपामध्ये इथे मी घेतलेला आहे, तर त्याच्यावर आपण चर्चा करूया। तर तात्पर्याचा फर्स्ट हाफ जो आहे, पहिला अर्धा भाग, तो अशा पद्धतीने असं स्थापित करतो की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान सर्वोच्च व्यक्तिमत्व आहे। जरी दिसायला सामान्य माणसासारखे दिसले, म्हणजे त्यांच्या द्विभुज रूपामध्ये, तरीही ते सामान्य माणूस नाही। तर या ठिकाणी एक शब्द वापरलेला आहे, तो आहे अवजानन्ति। तर या शब्दाबद्दल एक्सप्लेनेशन देतो। एक शब्द आहे जानाति, जानाति म्हणजे जे जाणतात। दुसरा आहे अजानाति म्हणजे जे जाणत नाहीत, आणि तिसरा आहे या श्लोकात वापरलेला अवजानन्ति म्हणजे उलट्या पद्धतीने जाणतात। तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद
आपल्याला कशा पद्धतीने जे मूर्ख लोक असतात हे भगवंतांना उलट्या पद्धतीने जाणतात हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, ते आपण पाहूया. तर 9व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत भगवंतांची अचिंत्य शक्ती म्हणजे ज्याला योगमाईश्वरम असं म्हटलेलं आहे तो मुद्दा आपण पाहूया की भगवंत अशी अकल्पनीय कृत्य आणि निर्मिती करतात, त्याच्यावरनं आपण समजू शकतो की ते सामान्य व्यक्ती नाही आहेत, सामान्य माणूस नाही आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर वयाच्या 7व्या वर्षी करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणे, 3ऱ्या दिवशी पूतनेचा वध करणे आणि शकटासुरासारख्या अनेक असुरांना अतिशय लहान वयातच त्यांचा निपात करणं हे सामान्य मनुष्याच्या कक्षेतली गोष्ट नाहीये. ब्रह्मसंहितेत या संदर्भात संदर्भ येतो. ईश्वरः परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. अजून एक संदर्भ गोपाल तापनी उपनिषद मध्ये येतो की भगवंतांचं शरीर हे जे आहे सच्चित आनंदमय पवित्र आहे आणि ते सामान्य माणसासारखं नाही आहे. आता मूढ म्हणजे कोण की तथाकथित महान विद्वान जे चांगल्या कर्मामुळे असाधारण मनुष्य म्हणून जन्माला येतात पण त्यांच्याकडे पुरेसं ज्ञान नसतं. प्रभुपाद एक शब्द वापरतात, पुअर फंड ऑफ नॉलेज. त्या ज्ञानाच्या कमतरतेमुळे ते कृष्णाची टिंगल करतात. अशा लोकांना मूढ म्हटलेलं आहे. आता ह्या मूढ लोकांकडे कोणत्या ज्ञानाची कमतरता असते तर त्यांना कृष्णाचं जे दिव्य ज्ञान आहे ते माहीत नसतं. जसं परम भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आणि त्यांची भिन्न योग शक्ती यांचे जे सिक्रेट ऍक्टिव्हिटी आहे ज्याला गोपनीय क्रियाकलाप म्हणतात याच्याबद्दल त्यांना अजिबात ज्ञान नसतं. या संदर्भात एक श्लोक येतो, न तस्य कार्यम करणम च विद्यते न तत्समसभ्यादिकश्च दृश्यते परास्य शक्तीर विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच. तर ह्याची या मूढ लोकांना अजिबात कल्पना नसते. भगवंतांचं जे शरीर आहे हे शाश्वत आहे, संपूर्ण आनंदाने भरलेलं आहे आणि संपूर्ण ज्ञानाने ओतप्रोत आहे. तर या संदर्भामध्ये ब्रह्मसंहितेचा पहिलाच श्लोक आपल्याला मार्गदर्शन करतो. ईश्वरः परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. याचंही या मूढ लोकांना ज्ञान नसतं. भगवंत सर्वोच्च मालक आहेत याचीही त्यांना कल्पना नसते. जसं भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. बुद्धिमान व्यक्तीचं हे लक्षण आहे की सर्व गोष्टींचा स्रोत भगवान कृष्ण आहेत हे तो यथार्थरित्या जाणतो. त्याच्यानंतर भगवंत कोणालाही मुक्ती प्रदान करू शकतात याचंही या मूढ लोकांना अजिबात ज्ञान नसतं. मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णुरेव न संशयः. आणि त्याचबरोबर 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याच्याबद्दल त्यांना कल्पना नसते. भौतिक जगतात भगवंतांचं प्रकटीकरण हे त्यांच्या आंतरिक शक्तीचं प्रकटीकरण आहे. मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तैश्वस्थितः. याचीही त्यांना कल्पना नसते. भगवान अनंत आहेत, सर्वात मोठे आहेत आणि त्याचबरोबर ते मर्यादित सुद्धा आहेत, सर्वात लहानही आहेत आणि ते सर्वात मोठं आणि सर्वात लहान अशा दोन्ही गोष्टींना ते नियंत्रित करतात आणि तरीही ते अलिप्त असतात. मया अध्यक्षेण प्रकृतेः सूयतेस चराचरम हेतुनानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. तर माझ्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्राकृत सृष्टी नियंत्रित केली जाते, चालते
याचंही या मूढ लोकांना काही कल्पना नसते. त्यानंतर हे कृष्णाचे योग ऐश्वरम जे आहे हे कोण सहजपणे स्वीकारतो. आता मूढ लोक भगवंतांना स्वीकारत नाहीत, कारण ते काय करतात, परमभावम अजानंतो. त्यांना माहीतच नसतं भगवंतांचा जो परमभाव आहे त्याच्याबद्दल त्यांना काही कल्पना नसते, आणि त्यांच्याकडे हे जे ज्ञान असतं हे फोल ज्ञान असतं. ह्याची काही गंभीरता नसते, काही खोली नसते. तर जो शुद्ध भक्त कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून ओळखतो तो भगवंतांना सहजपणे स्वीकारू शकतो. आणि त्याचबरोबर या ज्ञानाचा परिणाम काय, तर भक्तिमय सेवेमध्ये पूर्ण शरणागती जो व्यक्ती घेतो, जो भगवंतांचा भक्त असतो, त्यालाच हे ज्ञान खऱ्या अर्थाने प्राप्त होऊ शकतं. आता भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल बऱ्याच लोकांचे बरेच समज आहेत. निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत. परंतु कृष्ण विज्ञान जे आहे हे समजून घेण्याकरता आपल्याला भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत अशा अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकतं की श्रीकृष्ण स्वयं पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. जरी ते मानव रूपात भूतलावर अवतीर्ण झाले असले तरीही ते साधारण बालक नाही आहेत. भगवान श्रीकृष्णांनी बलरामांसहित मानव सदृश्य अनेक प्रकारच्या क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गूढ रूपामध्ये त्यांनी असाधारण लीला केल्या. श्रीकृष्णांचं मानव रूपातील अवतरण हे मूर्ख लोकांना गोंधळात टाकतं. आपण भगवंतांच्या दुसऱ्या एका रूपाबद्दल सुद्धा विचार करू आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेचं अपहरण झालं तेव्हा सीतेच्या शोधार्थ प्रभू रामचंद्र वनामध्ये भटकत होते, इकडून तिकडे, या दिशेवरून त्या दिशेला. आणि एवढंच नाही तर सीतेच्या विरहात ते रडले सुद्धा. आता एखादा सर्वसाधारण मनुष्य हाच विचार करेल की अरे हे तर भगवंत आहेत असं म्हणतात, पण हे आपली पत्नीच्या विरहात रडतायत, इकडे तिकडे भटकतायत, हे तर सर्वसाधारण मनुष्य सुद्धा करतो. त्यामुळे अशा प्रकारचे मूर्खवादी संकल्पना असलेले लोक ना भगवंतांना समजू शकत नाहीत. आता या भूतलावर असताना श्रीकृष्णांनी केलेल्या त्यांच्या अद्भुत कृत्याचं अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही. वसुदेव आणि देवकी यांच्या समोर जेव्हा कृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले. तर देवकी आणि वसुदेव हे अचंबित झाले आणि त्यांना सांगितलं की कृपा करून तुमचं हे रूप तुम्ही आवरून घ्या. मग त्यांनी लगेच आपलं रूप आवर्त घेतलं आणि सर्वसाधारण बालकाप्रमाणे एका द्विभुज रूपामध्ये ते पुन्हा अवतरित झाले. तर या प्रकारच्या क्रिया सर्वसाधारण लोकांना कधीही समजू शकत नाहीत. तर मायावादी जे आहेत ते काय करतात, ते श्रीकृष्णांचा उपहास करतात. मायावादी तत्वज्ञानाने जे प्रभावित झालेले आहेत ते श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य असल्याचं सिद्ध करण्यासाठी याच श्रीमद भागवतम मधला एक श्लोक घेतात आणि म्हणतात, अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा अवस्थितः सदा. भगवंत सर्व जीवांमध्ये उपस्थित आहे. मग हे सामान्य माणूस आहेत असा ते कन्क्लुजन काढतात. आता भगवंत जरी प्रत्येक जीवात परमात्मा म्हणून उपस्थित आहे आणि जर कोणी त्या परमात्म्याकडे दुर्लक्ष केलं आणि मंदिरातल्या देवतेच्या पूजेमध्ये स्वतःला गुंतवलं तर हे फक्त एक अंधानुकरण आहे. कृष्णांच्या उपहास करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत, अनधिकृत व्यक्ती ज्या आहेत, त्यांच्या भाष्यावरून समजून घेण्याऐवजी आपण जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्यांकडून समजून घेतलं पाहिजे.
तर या श्लोकावर भाष्य करताना जीवगोस्वामी म्हणतात की श्रीकृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणीमात्रांमध्ये स्थित आहेत. म्हणून जो नवसाधक आहे तो केवळ मंदिरातल्याच भगवंतांच्या अर्च विग्रहाची आराधना करतो आणि इतर जीवात्म्यांप्रती अनादर करतो, तो व्यर्थ मंदिरातल्या विग्रहांची आराधना करतोय. भगवत भक्तांचे जे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये नवसाधक हा अतिशय खालच्या स्तरावर म्हणजे कनिष्ठ स्तरावर आहे. तर नवसाधक काय करतो, इतर भक्तांपेक्षा मंदिरातल्या मूर्तीचा आदर करतो. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला समजवतात ही जी वृत्ती आहे ही वृत्ती सुधारली पाहिजे. आणि निर्विशेषवादी काय करतात, तर मंदिरातल्या पूजा अर्चनेचा सुद्धा उपहास करतात. ते म्हणतात जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर मनुष्यानी त्यांची मंदिरातच का पूजा करायला पाहिजे? भगवंत तर सर्व ठिकाणी आहेत, मग मंदिराची आवश्यकता काय, मग अर्चविग्रहांची आवश्यकता काय? तर याचं खंडन अशा पद्धतीने श्रील प्रभुपाद करतात की भगवंत सर्वव्यापी आहेत ना, तुम्हीच तर म्हणाला निर्विशेषवादी सगळे, मग भगवंत जर सर्वव्यापी आहेत मग ते मंदिरातल्या मूर्तीमध्ये का नाही आहेत किंवा मंदिरात का नाही आहेत? तर ह्याच्याबद्दल त्यांच्याकडे काही उत्तर नाही आहे. आता या संदर्भात निर्विशेषवादी आणि सविशेषवादी जरी एकमेकांबरोबर नित्य वाद घालत बसले तरीही परिपूर्ण जो कृष्ण भावनाभावित भक्त असतो ना, तो जाणतो की ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. तर गोलोक वृंदावन हे त्यांचं स्वतंत्र धाम असून तेथे ते नित्य निवास करतात आणि तरी सुद्धा आपल्या शक्तींच्या विविध अभिव्यक्तीद्वारे आणि विस्तारित रूपाद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्व ठिकाणी उपस्थित असतात. आता या संदर्भात मायावाद्यांचं खंडन करण्यासाठी एक छान श्लोक आहे भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायातला 14वा श्लोक. तर तो श्लोक असं सांगतो की दैवी ह्येष गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. आता जे निर्विशेषवादी आहेत किंवा जे नास्तिक आहेत ते भगवंतांचा उपहास करतात. तर असे उपहास करणारे जे आहेत त्यांच्यासाठी हा श्लोक आहे ना, हा डोळे उघडणारा श्लोक आहे. म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आय ओपनर असं म्हटलं जातं. आता भौतिक शक्तीवर नियंत्रण करणारा आणि सृष्टी इत्यादी चालवणारा परमेश्वर आमच्यासारख्या भौतिक शरीरात कसा? आणि जर शरण गेलेल्या जीवात्म्याला भगवंत भौतिक व्याधीतनं किंवा जन्ममृत्यू जराव्याधी या चक्रातनं बाहेर काढू शकतात, मग ते भौतिक असतील का? हे आहे मायावाद्यांचं खंडन. आता या संदर्भामध्ये आपल्याला एका मुद्द्यावर थोडं ब्रेनस्टॉर्मिंग करायचंय. ते कशा पद्धतीने की एक आहे भगवंतांचं स्वरूप आणि एक आहे सार. तर हे सार आणि स्वरूप एकमेकांपासून वेगळं केव्हा असतं आणि हे सार आणि स्वरूप एकमेकांबरोबर कधी असतं, ते वेगळे कधी नसतात. आता हे स्वरूप आणि सार याबद्दल आपण थोडं चर्चा करू. आता ते एकमेकांपासून वेगळे केव्हा असतात? कसं आहे की मराठीमध्ये एक म्हण आहे. ती म्हण अशी आहे, जे काही चमकतं ते सारं सोनं नसतं. तर अशा ज्या म्हणी आहेत ह्या मानवी संस्कृतीत महत्वाच्या वास्तवावर कायम प्रकाश टाकत असतात. काय आहे, रूप जे आहे हे नेहमीच त्या रूपाबद्दल असलेला एसेन्स जो आहे किंवा त्याचा स्वभाव जो आहे हे प्रतिबिंबित करत नाही.
गोष्टी जशा दिसतात तशा त्या वास्तविकरित्या नसू सुद्धा शकतात. स्वरूपाचं आकर्षण जे आहे हे आपल्याला हे जे सार आहे किंवा एसेन्स आहे त्याच्यापासून विचलित सुद्धा करू शकतं आणि आपल्याला भ्रमित सुद्धा करू शकतं. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण ना कायम देखण्या, सुंदर, श्रीमंत, बलशाली अशा व्यक्तींकडे कायम आकर्षित होत असतो. एखादी व्यक्ती दिसताना आपल्याला इतकी सुंदर दिसते की आपल्या हृदयामध्ये ती व्यक्ती घर करते आणि ती व्यक्ती प्राप्त करण्यासाठी आपण खूप प्रयत्नशील असतो की ही व्यक्ती जर मला मिळाली ना तर माझ्या जीवनाचं कल्याण होईल. ही व्यक्ती जर मला, पण हे आहे बाह्य स्वरूप. तर देखण्या स्वरूपाकडे आपण कधी कधी आकर्षित होऊ शकतो, पण त्या व्यक्तीचं चारित्र्य कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे या बाबतीत आणि वास्तविकरित्या प्रत्यक्षात ते कसे आहेत हे आपण दुर्लक्षित करतो. एक फेमस म्हणजे अर्ली 70-80 मधला एक हिरो होता. त्या हिरोचं इतका फेमस झाला तो हिरो की लोक त्याच्यासाठी जीव द्यायला तयार होती. पण वास्तविकरित्या तो हिरो जसा स्क्रीनवर रडायचा, त्यानंतर लोकांच्या हृदयात, लोकांबद्दल पिक्चरमध्ये त्याच्या हृदयात खूप करुणा किंवा कणव आहे अशा पद्धतीने दाखवलं जायचं. पण सेटवर जेव्हा तो हिरो असायचा ना किंवा त्याच्या घरी जेव्हा तो हिरो असायचा तेव्हा तो हिरो हाताखालच्या लोकांना खूप हिडीस करायचा, त्यांना अतिशय तुच्छ दर्जाची वागणूक द्यायचा. बघा, स्क्रीनवर तो लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत होता, पण वास्तविकरित्या तो अतिशय हीन दर्जाची मनोवृत्ती ठेवत होता. त्यामुळे स्वरूप आणि सार हे या ठिकाणी वेगळं आहे. म्हणजेच आपल्याला एखादी जी गोष्ट दिसतीये त्याच्या दिसण्यावर ती वास्तविकरित्या कशी आहे याचा अंदाज आपण बांधायचा नाहीये. तर जेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव कळेल, मग ती कदाचित कुरूप असू शकते किंवा बेढप दिसायला असू शकते, पण ती जर खरोखर प्रेमळ व्यक्ती असेल, तिचं हृदय खूप छान असेल, तर ही व्यक्ती आपल्या जीवनात खरोखर उपयोगाची आहे. तर एखाद्या व्यक्तीला खरोखर जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर बाह्य स्वरूप जे आहे त्याच्या पलीकडे एसेन्स किंवा सार जे आहे, त्या व्यक्तीचं चारित्र्य, त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचा ॲटिट्यूड हे पाहण्याची आवश्यकता आहे. आता अंतिम वास्तव्य जे आहे, ज्याला परमसत्य असं म्हटलं जातं, तर ते परमसत्य कशा पद्धतीने आपण जाणू शकतो, तर भगवान कृष्ण जे आहेत हे जसे दिसतात तसेच आहेत. तर यावेळेस स्वरूप आणि सार हे अजिबात वेगळं नाहीये, पण भौतिक व्यक्तींच्या बाबतीमध्ये स्वरूप आणि सार हे वेगळं असू शकतं. जर आपण त्यांच्या स्वरूपाच्या पलीकडे जर काही साराची कल्पना केली तर असं होईल की निराकार संकल्पनेकडे, म्हणजे आपण बियॉन्ड कृष्णाच्या फॉर्म जर गेलो तर आपण एका इम्पर्सनल कन्सेप्शन मध्ये आकर्षित होऊ शकतो. त्यामुळे आणि त्या संकल्पनेचा जर आपण पाठपुरावा केला तर आपल्याला ना कमी इच्छितम म्हणजे कमी इष्टतम, सब ऑप्टिमल, दोन अतिशय कमी दर्जाचे परिणाम प्राप्त होतात, लेस दॅन डिझायरेबल. कशा पद्धतीने, तर हे आपण पाहूया की जर आपण कृष्णाच्या स्वरूपाकडे दुर्लक्ष करू शकतो आणि आपण कृष्णाचा जो फॉर्म आहे तो निग्लेक्ट सुद्धा करू शकतो. आणि एक कॅरेक्टरिस्टिकलेस सबस्टन्स आपण शोधू जो जाणून घेणं तर अत्यंत कठीण
पण इनक्रेडिबली डिफिकल्ट आहे. म्हणजे आपण जर आपल्या मनात जी संकल्पना आहे या संकल्पनेने कृष्णाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपला भ्रमनिरास होईल. आपण जर म्हटलं कृष्णा मला 5 कोटी रुपये पाहिजे, तर कृष्ण काय पाहणार की इच्छा केलीये पण पात्रता नाहीये, तर कृष्ण आपल्याला देणार नाही. आणि या न देण्याच्या कारणामुळे काय होणार आहे, आपण या कन्क्लुजनला पोहोचणार आहे की बियॉन्ड दिस फॉर्म हे सार आणि स्वरूप याचं काय मेलजोल नाहीये. तर ह्यानी काय होईल, आपण कृष्णाच्या स्वरूपाकडे दुर्लक्ष करायला लागू आणि कृष्णाकडे निग्लेक्ट करू कृष्णाला, आणि कृष्णाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला अतिशय कठीण वाटायला लागेल. कशा पद्धतीने, तर 12व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकात भगवंत सांगतात, प्रेम करणं तर सोडा, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःख देहवद्भिर अवाप्यते. अशा पद्धतीची आपली संकल्पना होऊ शकते. ज्यांचं मन आहे हे परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये जर आसक्त झालेलं असेल तर त्यांना प्रगती करणं ना अतिशय क्लेशदायक आहे. आणि या मार्गात प्रगती करणं हे देहधारी जीवांसाठी अतिशय दुष्कर आहे. अव्यक्ताही गतिर् दुःख अतिशय क्लेशदायक आहे. आणि त्याहून हानिकारक आहे की आपण या स्वरूपाला ना शेवटी निरर्थक म्हणून स्वीकारू. काय युसलेस आहे कृष्ण ना, युसलेस आहेत अशा संकल्पनेकडे आपण वळू, कारण त्यांनी माझं मागणं पूर्ण नाही केलं म्हणून ना यांच्याकडे जाण्यात काही पॉइंट नाहीये, अशा कन्क्लुजनला आपण पोचू. हे आहे अवजानंती मानमूढा. किंवा पुढच्या श्लोकामध्ये लगेच इमिडिएट पुढचा श्लोक आहे मोघाशा मोघ कर्माणो. जे मोहित झालेले लोक आहेत ना ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात, आणि अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांच्या मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्म, त्यांचं ज्ञान सगळं काही फेल ठरतं. तर त्याच्यातले काही जे असतात ना ते काय करतात माहितीये का, की हे जे कृष्णाचं सार आहे ना त्यांना तात्पुरता अवतार आहे असं मान्य करतात. आणि अशा पद्धतीची बरीच लोक या समाजामध्ये आहेत. भगवंतांचे जेवढे अवतार झाले त्या सगळ्यांना हे टेम्पररी आहेत, हे टेम्पररी आहेत असं म्हणणं ह्या लोकांच्या अंगवळणी पडलेलं असतं. ते काय म्हणतात, 7व्या अध्यायात भगवंत सांगतात, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धयः. अशा लोकांना भगवंत अजिबात बुद्धी नसलेले किंवा अतिशय कमी बुद्धी असलेले लोक असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये मला म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना काय वाटतं की पूर्वी मी निराकार होतो, आता व्यक्तित्व धारण केलंय. पूर्वी मला फॉर्म नव्हता, आता मी फॉर्म स्वीकारलेला आहे. आणि अशा प्रकारच्या अज्ञानामुळे ना ते भगवंतांचं जे अविनाशी रूप आहे, अनुपम असं जे रूप आहे, असं दिव्य स्वरूप हे जाणू शकत नाही. तर आता आपण किंवा भक्त कृष्णाचं स्वरूप आणि सार याची सांगड घालून कशा पद्धतीने ओळखू शकतो, हा येतो जानाती हास्तर. म्हणजे जाणणारे. आता काय होतं की सुरुवातीला ना जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान या स्वरूपात स्वीकार करतो तेव्हा आपल्याला भरपूर फायदेशीर मार्ग उपलब्ध होतात. कसे उपलब्ध होतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे आणि हे मेमराईज पण करायचं आहे, कारण हे सगळे मार्ग आपल्याला एक ना एक उच्चतर फायदा देतात. कशा पद्धतीने फायदा देतात हे बघू आपण. ज्या क्षणी आपण कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण म्हणून पाहतो त्या क्षणी स्वरूप
आणि इसेन्स म्हणजे भगवंतांचा जो रूप आहे, त्यांचा जो फॉर्म आहे, तो फॉर्म आणि भगवंत हे जे सार आहे, इसेन्स, याच्याकडे जाण्याचा मार्ग पटकन उघडतो आपल्याला. प्रत्येक पॉइंट लक्षात ठेवा. पहिला पॉइंट सांगितला. आता दुसरा पॉइंट. याच्यामुळे आणखीन एक फायदा असा होतो की अंतिम वास्तव म्हणजे ऍब्सोल्यूट रियालिटी जी आहे ती व्हिज्युअलाइज करण्यामध्ये मदत होते आपल्याला. काय होतं की ह्या शरणागतीमुळे आपण ऍब्सोल्यूट ट्रूथ व्हिज्युअलाइज करू शकतो. त्याच्यानंतरचा फायदा आहे तिसरा फायदा, आपण त्यांना मेमोराइज करू शकतो, म्हणजे आठवणीत ठेवण्यासाठी मदत होते. चौथा फायदा आहे, आपण त्यांची पूजा करण्यासाठी हा मार्ग आपल्याला मदत करतो. वी स्टार्ट वर्शिपिंग कृष्णा. आणि जसं जसं, पाचवा फायदा, जसं जसं आपण आध्यात्मिकरित्या विकसित होतो, आपली चेतना विकसित होते, डेव्हलप्ड कॉन्शियसनेस. त्याच्यानंतर सहावा फायदा असा होतो की आपल्याला जाणवायला लागतं, वी स्टार्ट रिअलायझिंग, आणि आनंद मिळायला सुरुवात होते. आपल्याला आनंद म्हणजे हॅपीनेस मिळायला सुरुवात होते, कारण स्वरूप हेच सार आहे, हे नॉन डिफरंट आहे. आणि सातवा फायदा असा आहे की कृष्णाचं स्वरूप आणि सार ह्या दोन्हींचं आपण जेव्हा कौतुक करतो तेव्हा, म्हणजे ग्लोरिफाय करतो, तेव्हा आपल्याला सौंदर्य, प्रेम आणि आनंदाची जी तळमळ आहे ना, ही भगवंतांकडे डावटेल करता येते. भगवंत अतिशय सुंदर आहे, आणि म्हणून आपण त्यांच्यावर प्रेम करायला लागतो, आणि त्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त व्हायला लागतो. आणि ही जी आपली क्रेविंग आहे, कोणावर तरी प्रेम केलं पाहिजे, कोणावर तरी प्रेम केलं पाहिजे, तर ही जी तळमळ आहे किंवा ही जी क्रेविंग आहे, ही यथार्थरित्या पूर्ण होते. याला इंग्रजीमध्ये डाउटेलिंग हा शब्द वापरलेला आहे. आणि ह्याच्यामुळे पुढची पायरी, आपल्याला सर्वात मोठा सक्सेस किंवा अकॉम्प्लिशमेंट ज्याला म्हटलं जातं ती प्राप्त होते. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. ही अवस्था प्राप्त होते. सर्वात मोठी प्रार्थना केवळ भगवंतांबद्दल चर्चा करून, त्यांच्या कथांचं श्रवण करून, त्यांच्या नावाचं कीर्तन करून आपलं हृदय अतिशय शांत, आनंदमय आणि समाधानी होतं. आणि त्यानंतरचा 9वा फायदा हा आहे की आपल्याला सर्वोच्च ज्ञान मिळतं. 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात काय होतं अशा लोकांच्या बाबतीत. यो माम एवम असम्मूढो, म्हणजे जे मूर्खपणा सोडून शुद्ध भक्तीचा स्वीकार करतात, जानाती पुरुषोत्तमम ससर्वविद भजती माम सर्व भावेन भारत. म्हणजे ते सर्वोच्च ज्ञानी होतात. कृष्ण भक्त हा असा आहे की जो जरी अशिक्षित असला, त्यांनी शाळेत गेला जरी नसला, पण त्यांनी पूर्ण श्रद्धेने केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा पूर्ण श्रद्धेने जप जरी केला, तरीही ससर्वविद भजती माम सर्व भावेन भारत, भगवंत त्याला या सर्व गोष्टी प्रदान करतात. हे आहेत फायदे. तर एका वाक्यात जर आपण याचा सारांश घ्यायचा म्हटला तर, भौतिक क्षेत्रामध्ये एसेन्स अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म जो आहे त्याच्या पलीकडे जावं लागतं. पण आध्यात्मिक जगतामध्ये फॉर्म आणि एसेन्स हे एकच आहे, आणि एसेन्सकडे जाण्याचा मार्ग सुद्धा तोच आहे. संबंध, अभिधेय आणि प्रयोजन
या गोष्टींवरनं आपण समजू शकतो. आता हे जे 9 मुद्दे सांगितले हे तुम्ही लक्षात ठेवायचे. हा होमवर्क आहे, तो मला लिहून पाठवायचा आहे. मागच्या वेळेस जे भक्त या सत्संगामध्ये उपस्थित होते तर त्यांच्यापैकी केवळ एक फॅमिली जी आहे, जे आहेत मोहन गोविंद प्रभू आणि मोहिनी केशवी माताजी, यांनी या होमवर्कची उत्तरं लिहून पाठवलेली आहेत. बाकी भक्तांना सुद्धा मी विनंती करीन की केवळ हा सत्संग ऐकायचा आणि सोडून द्यायचा असं नाहीये. आता युनिट 2 ची परीक्षा येते भक्तिशास्त्रीची, तर त्यामध्ये हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा विचारला जाणारही नाही, पण एक अभ्यास म्हणून आपण हे अभ्यास करू शकतो. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला होमवर्क सांगतो. 3 प्रश्न या सत्संगामध्ये मी तुम्हाला देणार आहे, तर ते तुम्ही ऐकून घ्या आणि पाहिजे तर लिहून घेतलेत तरी चालेल. भौतिक क्षेत्रात पहिला प्रश्न मी सांगतोय तुम्हाला, भौतिक क्षेत्रात रूपाच्या पलीकडे म्हणजे एसेन्स किंवा सार शोधण्याची आवश्यकता काय आहे? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, आध्यात्मिक क्षेत्रात जर आपण साराच्या पलीकडे जाऊन रूप शोधलं तर काय होऊ शकतं, याची चर्चा आपण केलेली आहे. आणि तिसरा प्रश्न, आध्यात्मिक क्षेत्रात आपण रूप आणि सार म्हणजे फॉर्म आणि एसेन्स यांच्याकडे कसे जाऊ शकतो. हे 3 प्रश्न तुमचं होमवर्क आहे. त्याचबरोबर होणारे 9 फायदे जे आहेत, हाही तुमचा होमवर्क आहे. आशा करतो की तुम्ही हे 9 फायदे आणि ह्या 3 प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवाल. तर या ठिकाणी हा जो धडा आहे, हा किंवा सत्संग आहे किंवा हा जो श्लोक आहे, हा या ठिकाणी संपन्न होतो. तर ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. या ठिकाणी YouTube लाईव्ह मी बंद करतो आणि आपला चर्चासत्राचा कार्यक्रम पुढे चालू ठेवतो.